तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज चाललोय महाडला, चाललोय भाडा सोडायला चाललोय। तर आपल्या इकडे आहे ना आंब्याचा सीझन चालू झाला की आपल्या इकडे राखण्याला माणसं असतात, तर त्यांना सोडायला आता महाडला चाललोय। मित्र कुठे बिरवाडीमध्ये जायचं आहे ना, बिरवाडीला जायचं आहे। तर बघा पाठीमागे त्याच्या सामान सर्व पॅक केलेलं आहे, या पाटल्या टेम्पोमध्ये तो जमा करतोय। आता हे सगळं आम्ही घेऊन जाणार आहोत महाडला। मित्राचाच टेम्पो आहे, त्याच्या हाताला लागलाय, त्याच्यामुळे हाच गाडी मी चालवणार आहे आणि पहिल्यांदाच महाडला चाललो त्याची गाडी घेऊन। बघा तो सुद्धा आहे, ते बघा बसलाय। बघा पहिली गोष्ट म्हणजे बघा त्याच्या हाताला, उजव्या हातालाच लागलाय, त्याच्यामुळे त्याला गाडी चालवायला नाही जमत। तर आज त्याच्यासोबत मी चाललोय। पाठीमागं बघा त्याच्या बॅगा आहे ना, पाठीमागं बघा हा मित्र आहे, ह्याला सोडायला आपल्याला महाडला जायचं ना मित्रा, महाडला जायचं आहे। तर ते राखण्यासाठी दरवर्षी इकडे येत असतो आणि राखण संपलेली, आंबे वगैरे काढून झालेत, आंब्याचा सीझन संपला आणि ह्याला सोडायला आपल्याला जायचं आहे महाडला। बघा इकडे त्याच्या बॅगा वगैरे सगळा भरून घेतोय। तर आपण बघूया आजचा प्रवास कसा होतोय आपला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाला जर गाडी भाड्याने लागणार असेल तर राजेंद्र मलेकर, बघा इथं गाडीवरती नंबर दिलाय, दाखवतो तुम्हाला। जर कोणाला गाडी भाड्याने लागणार असेल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला गाडी मिळून जाईल। मुंबईला जायचं असो किंवा आणि कुठे जायचं असो तर आम्ही तुम्हाला योग्य दरात गाडी भाड्याने मिळेल तुम्हाला। मालक बसलाय गाडीमध्ये, दुसऱ्या भाडा आलाय, त्याला फोन आलाय, बघा दुसरा भाडा आहे। तर मित्रांनो बघा ही माणसं आहे, त्याने आपल्याला हे महाडला सोडायची आहेत। तर चला आपण यांना घेऊन जाऊयात। हे भाडा सांगितलंय ना, भाडा सांगितलंय ना, सांगितलंय हे किती। चला आता आपल्याला निघायचं इथून। तर मित्रांनो पाठीमागे माणसं बसलेत आणि आता आम्ही निघालोय, जातोय महाडला। चला तर मग आता निघूया। गणपती बाप्पा मोरया। आपल्याकडं पण महाड। चला मित्रांनो, महाडचा प्रवास पहिल्यांदा चालू आहे महाडला राजन शेठ सोबत, आणि बघूया आजचा हा प्रवास कसा काय होतोय ते। काय शेठ बरोबर ना, पहिल्यांदा चालतोय। चला आज महाड बघून येऊ आणि तुम्ही सुद्धा बघत राहा। कोलमांडल्यातून चाललोय, हा कोलमांडला गाव आहे। कोलमांडल्याचा बस स्टॉप दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो हा बघा हा कोलमांडला आहे, कोलमांडले गाव। कोलमांडले गावचा हा बस स्टॉप आहे, इथे थांबलोय आता आणि ते वडापाव घ्यायला थांबलोय। बघा कोलमांडल्याचा बस स्टॉप आहे ते। शेटला बघा ताण लागली, ताण येत आहे, समोरून गाडी येत आहे। कोलमांडले गावातून आपण आता जातोय पुढे आडी मार्गे, आडी आंबेत। तर मित्रांनो हा रोड बघा झालाय, आडीपासून महाडपर्यंत जाणारा हा रोड आहे बघा, मस्त एकदम रस्ता झालाय। ही कारिवणे गावातली पोरं आहेत बहुतेक इकडे रस्त्यावरती आलेत आणि समोर काहीतरी डंपर बघा कसा लावलाय, बघूया नक्की काय झालंय ते आपण बघणार आहोत। हा डंपर बघा किती पूर्ण बघा, हा मायनिंगचा डंपर आहे आणि गेलाय बघा कुठं, पूर्ण एका साईडला खाचलाय बघा। टायर बघा पूर्ण खाली गेलाय, पलटी होता वाचलाय पूर्ण। तर बघा ही आपली अवस्था आहे, असा झालेला। आणि हा समोर बघताय तुम्ही, हे बघा मायनिंग आपल्या कोकणाची वाट लावणारे हे प्रकल्प आहे ते बघा। पूर्ण इथे पहिला ना पूर्ण डोंगर होता आणि आता बघा पूर्ण मैदान बनवून टाकलाय, त्याच्यामुळे इकडे आंबा बागायतदार, काजू बागायतदार आहेत, त्यांचे सुद्धा पूर्ण इकडे नुकसान होत असतो ह्याच्यामुळे। तरी बघा अशी अवस्था आहेत, म्हणजे हे डंपरवाल्यांचा जीव सुद्धा सुरक्षित नाही आहे, ते वाले भाडे मारतायत पण बघा त्यांची अवस्था काय आहे। आता डंपर गेला खाली, थोडासा वाचलाय, पण हा रस्ता मस्त झालाय बघा महाडकडे जाणारा। चला अशाच काही घटना असतील ते आपण बघूयात या व्हिडिओतून।
तर मित्रांनो हे बघा, ही सावित्री नदी आहे जी आपल्या हरिहरेश्वरला जाऊन समुद्राला मिळते. तर आता आम्ही जवळपास आंबेच्या इकडे आलोय, म्हणजे पोचलोय ना अजून, तो तोराडी पांगलोल करून पुढे आलोय. आणि हा इकडचा रस्ता बघा, मस्त सुसाट रस्ता आहे. आणि ही बघा, ही आपली सावित्री नदी, ही आपल्या हरिहरेश्वरला जाऊन समुद्राला मिळते. तर मित्रांनो आता आपण पोचलोय मुंबई गोवा हायवेला. आणि बघता तुम्ही हायवेला किती गाड्या आहेत. इकडे काहीतरी रस्त्याचं काम पण चालू आहे वाटते मध्ये मध्ये. आणि मालक बसले तिकडे बाजूला, बाकी माणसं आपली बाहेर आहेत. तर हायवेला पोचलो म्हणजे थोड्याच वेळात आम्ही पोचू महाडमध्ये. बघूया अजून किती वेळ लागतोय. हा मुंबई गोवा हायवे. आता महाडमध्ये एंट्री करतोय. रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्ता बघा कसा आहे, खराब रस्ता. आणि गाडीवर बसलेले आहेत ते मालक स्वतः, कारण आपण बिना लायसनची गाडी चालवत होतो. आता मालक बसलाय, हात मोडलाय तरी बसलाय गाडीवर. हात दुखतोय त्याचा, म्हणून तो मला सोबत घेऊन आलाय. इकडे बघा सर्व रेसगाव कोणाला पाहिजे असेल तर इकडे ऑर्डर द्या महाडमध्ये. हे बघा रस्ता, रेसग्यातून गाडी काढायला झाली. एका हाताने गाडी चालवते, एका हाताने एवढ्या खराब रस्त्या. डेंजर ड्रायव्हर आहे. कोणाला भाडा वगैरे द्यायचा असेल ना, सगळं मुंबई असो किंवा आणि कुठे असो जाता येतो. इथून घे वरती. अरे बंद आहे, रस्ता बंद आहे. आता आम्ही पुढे जाणार कुठे, प्रश्न पडलाय आम्हाला. रस्ता बंद आहे. तो समोरचा टेम्पोवाला पण हसतोय, आम्ही पण आता हसतोय. तुमच्या हे बघा, हे पण येऊन फसले. हे पण फसले. मेनने जायला लागणार आहे. मित्रांनो तिकडे रस्ता बंद होता म्हणून आम्ही परत हायवेला चालूय. हायवे वरून जातोय आता, पुढून जाऊ. बोगद्यातून जायचा. अरे इकडे येऊन थांबलेत वाटतं आपली माणसं. या माणसानं आम्ही आहे ना स्टॉप राईट साईडला जायला रस्ता नाही. चल आता जाऊन बघू तर या पुढे स्टॉप नाही, रस्ता नाही. हाय 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 हा स्टॉप स्टॉप सरळ जाऊ शकतो. इकडे या. माणसाला आम्ही उतरून ठेवलेले होते, चालत आले. ह्या माणसाला आम्ही तिकडे उतरवलेला आहे ना, इथून आहे ना. आता इथून आहे ना जायला वरती चढायला. आणि आता तुम्ही पुढे बसा, तुम्हाला माहिती असलं तर. तर मित्रांनो आता यांच्या वाडीमध्ये आपण आलोय. वाडीत जायचा रस्ता आहे. आणि समोर डोंगर बघा, केवढे मोठे मोठे डोंगर आहेत. ते सह्याद्री पर्वतरांग. आणि इथून रायगडाचं दर्शन सुद्धा होतं. रायगड दिसतो इथून बघा. यांच्या वाडीत जायचा हा रस्ता आहे. इकडे पोरं खेळतायत, हाय बाय करतायत. ओळखले गावातले पोरांनी ओळखले आहे ना. हे बघा, हे काढ लटून, हे काढ. यांच्या वाडीत पोचलो आणि आता ते सामान काढतायत. त्यांचं सर्व बॅगा बिगा त्यांच्या घेऊन आलेत. यांच्या वाडीतली घरं बघा कशी कौलारू घरं आहेत, छोटी छोटी मातीची. पावसाची तयारी केलेली आहे, फाटे वगैरे जमा केलेली आहेत. बघा शेणाने सारवलेल्या भिंती. जुन्या काळातल्या मस्त आहेत. मस्त वाटतंय घर.
कौलारू घर, मातीच्या भिंती शेणाने सारवलेल्या. तर मित्रांनो या वाडीत सोडायचं होतं तिथं आम्ही यांना सोडलेलं आहे आणि आता चाललोय रिटर्न. आपल्याला जायचं आहे इथून हरिहरेश्वरला. महाड वीरवाडीच्या पुढे यांना सोडलं तर चाललोय रिटर्न. मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 राजांची.